मोठी बातमी आहे मुंबईमधून। बीकेसी मेट्रो स्टेशनमध्ये आग लागल्याची माहिती आहे। सर्व मेट्रो ऑपरेशन त्यामुळे थांबवण्यात आलेले आहेत। सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले असल्याची सुद्धा माहिती मिळते। बीकेसी मेट्रो स्टेशन हे अंडरग्राउंड स्टेशन असून पहिल्यांदाच या ठिकाणी आग लागल्याची घटना झाल्याने सर्व प्रवाशांना सध्या बाहेर काढण्यात आले आहे। अजय माने आपले प्रतिनिधी बीकेसी मेट्रो स्टेशनहून सध्या आपल्या सोबत आहेत। अजय, सध्याची नेमकी परिस्थिती काय? मी सध्या मेट्रो स्टेशन ज्या परिसरात आग लागली त्या परिसराच्या बाहेरून हा संपूर्ण आढावा घेतोय। आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात आता अग्निशामक दल जे ते त्यांची यंत्रणा या ठिकाणी कार्यरत असलेली पाहायला मिळते। आग विझवण्यात अग्निशामक दलाला जे ते यश आलेलं। पण आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की या सगळ्या प्रकरणी आता अंडरग्राउंड मेट्रो असल्यामुळे ही संपूर्ण वाहतूक जी आहे ती आता बंद करण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात अग्निशामक यंत्रणांच्या गाड्या या ठिकाणी आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर या ठिकाणी आपण जी ही दृश्य पाहतो त्याच ठिकाणी नेमकी जी ती आग लागली होती। खाली मोठ्या प्रमाणात लाकडाचा साठा आहे, त्यासोबतच जर पाहिलं तर लाकडाच्या साठासोबत मेट्रोच्या कामासाठी लागणारं फर्निचर सुद्धा याच ठिकाणी आणि त्याच ठिकाणी ही आग लागली होती। आणि या आगीचे संपूर्ण धुरेचे लोट जे आहेत ते मेट्रो स्टेशनवर पसरले गेले आणि त्याच्यानंतर मेट्रोची वाहतूक जी आहे ती थांबवण्यात आली होती। आणि त्याच पार्श्वभूमीवर आता हे सगळं कामकाज जे ते पोलीस प्रशासन असो किंवा मग अग्निशामक दलाची टीम तुकडी असो या ठिकाणी आपल्याला करताना पाहायला मिळते। मोठी शिडी जी आहे ती खालपर्यंत पाठवण्यात आलेली आहे आणि त्यासोबतच पाणी मारण्यासाठीचे जे पाईप लाईन आहे ती सुद्धा खाली पाठवण्यात आली होती। आणि नाही म्हटलं तरी 12 ते 13 गाड्या अग्निशामक दलाचे या ठिकाणी दाखल झालेले या ठिकाणी पाहायला मिळतात। अग्निशामक दलाचे संपूर्ण तुकडी या ठिकाणी कार्यरत असलेली पाहायला मिळते। सोबतच पोलीस प्रशासन जे ते या ठिकाणी उपस्थित असलेलं पाहायला मिळते। त्यामुळे आता नेमकी जी आहे ती वाहतूक थांबवण्यात आलेली आहे। पण पुढची नेमकी भूमिका काय असणार आणि त्यासोबतच नेमकी हे आग लागल्याचं कारण जे ते समोर आलेलं नाही। पण ज्या ठिकाणी फर्निचरचा साठा होता, लाकड होती, त्या ठिकाणी आग लागल्यामुळे मोठा धूर आणि धुराचे लोट जे ते थेट मेट्रो स्टेशनवर जाताना पाहायला मिळाले होते। आणि त्यामुळे थेट मेट्रोने जो निर्णय घेतला होता की आपण वाहतूक थांबवूया। यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की ही अंडरग्राउंड मेट्रो आहे, त्यामुळे जर काही इजा झाली असती तर ते एकंदरीत मोठी वित्तहानी होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते अग्निशामक दलाकडून। त्यामुळे लवकरात लवकर आग विझवण्यासाठी जे प्रयत्न करण्याचे होते ते केले गेले आणि त्यानंतर ही आग विझवण्यात अग्निशामक दलाला जे ते यश आलेलं आपल्याला पाहायला मिळते। अजय, सध्या रस्ते वाहतुकीची काय परिस्थिती आहे? ट्रॅफिक जॅमची काय परिस्थिती आहे? या भागात सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आता होताना पाहायला मिळते, कारण की ह्या ठिकाणी अग्निशामक दलाच्या 12 ते 13 गाड्या रस्त्याच्या लगत ज्या आहेत त्या लावण्यात आलेल्या। सोबत पोलीस प्रशासनाच्या तुकड्या आणि त्यांच्या गाड्या सुद्धा ह्या ठिकाणी आहेत। महानगरपालिकेचे अधिकारी सुद्धा ह्या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं तर अग्निशामक दलाचे जे एकंदरीत संपूर्ण तुकडी आहे त्याचे स्वतः ऑक्सिजन मास्क आणि ऑक्सिजन बाटला घेऊन जे ते खाली गेलेले आपल्याला पाहायला मिळत होते। त्यांच्या पाठीवरचे मास्क आणि बाटले जे ते अद्यापही तसेच पाहायला मिळतात। त्यामुळे ही आग जी आहे ती एकंदरीत अंडरग्राउंड भागात आणि खालच्या भागात लागली होती आणि त्याला विझवण्यासाठी तेवढी व्यवस्था करण्यासाठीचं एक मोठं शर्यतीचा प्रयत्न जे ते अग्निशामक दलाकडून केले गेले होते। पण याच पार्श्वभूमीवर आता बाजूची वाहतूक कोंडी, खरं तर बीकेसी हे हब झालेलं आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी समोरच्या भागात जी आहे ते आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो की वाहतूक कोंडी जी आहे ती आता ह्या ठिकाणी झालेली पाहायला मिळते। त्यामुळे आता नेमकं ह्याचं कारण शोधणं गरजेचं असणार आणि त्यासोबत पुढे असे प्रकार होऊ नये यासाठी एकंदरीत दक्षता घ्यावी लागेल। कारण की आता काही दिवसांपूर्वीच या मेट्रोचं उद्घाटन जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं होतं आणि त्याच्यानंतर ही घटना घडलेली आहे। या आधीच एकंदरीत चार दिवसाआधी मेट्रो जी आहे ती अंडरग्राउंड बोगद्यामध्ये वारंवार या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आता सतर्क राहणं खूप गरजेचं आहे। तुर्तास या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती ट्रॅफिक जाम सुद्धा झालेला आहे, कारण अग्निशमन दलाच्या गाड्या असतील किंवा पालिकेचे अधिकारी असतील त्यांची वाहनं सुद्धा या परिसरात आलेली आहे। त्यामुळे ट्रॅफिक जाम दोन्ही बाजूने आपल्याला दिसून येतंय। अजय, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।